नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत वाटाणे भात। तर त्यासाठी कढईमध्ये एक माप तेल टाकलेलं आहे आणि हे खडे मसाले टाकून घेतलेला आहे। जिरं, तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि वेलची आणि ओले मटार एक वाटी टाकून घेतलेला आहे। चांगलं परतून घेतल्यावर 1 लोटा पाणी टाकून घेतलेलं, 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून द्यायचे आहे आणि हे रात्रीसाठी मी वाटाणे भात बनवून घेत आहे। रात्रीचं हलकं फुलकं म्हणून वाटाणे भात बनवलेला आहे आणि छान परतून घेत आहे। तांदूळ आणि वाटाण्याला मंद आचेवर 10 मिनिटं तरी हा भात होऊ द्यायचा आहे आणि पहा 10 मिनिटानंतर भात आपला वाटाणे भात असा मस्त दिसत आहे, रेडी झालेला आहे। आणि आता कढीची तयारी करून घेऊया। तर दही, त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं, अर्धा चम्मच हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 चम्मच बेसन पीठ टाकून घ्यायचं। कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 1 माप तेल टाकून घेतलेलं आहे। मिक्सरच्या सहाय्याने सर्व दही मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे आणि इकडे तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि मेथीदाणा टाकून घेतलेला आणि छान मेथीदाणा, जिरं, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेत आहे। मेथीदाण्यामुळे कढीला खूप छान असं चव येते आणि हे पहा चांगला लसूण आणि हिरवी मिरची परतून घेत आहे आणि त्यामध्ये फेटलेलं दही टाकून घेत आहे आणि छानपैकी फेटून परतून घेतलं की त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आवश्यकतेनुसार। वरून सांबार टाकून घेतलेला आणि मंद आचेवर कढी शिजवण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि इकडे पकोड्याची तयारी करून घेत आहे। 3 चम्मच बेसन पीठ घेतलेलं, कांदा, सांबार, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद पावडर आणि छान तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये असं मस्त भिजून घेतलेलं बेसन पिठाचे भजे काढून घ्यायचं आहे आणि हे गरमागरम भजे कढीमध्ये, उकळत्या कढीमध्ये टाकून घ्यायचं। भज्यांची कढीमध्ये गर्दी करायची नाही, थोडेच भजे असे टाकून घ्यायचं आहे आणि हे पहा छान अशी आपली पकोडा कढी तयार झालेली आहे आणि झाकण ठेवून देऊया। आणि याच तेलामध्ये घरी बनवलेले हे आपले उडदा मुगाच्या डाळीचे पापड तळून घेत आहे आणि हे छान आपलं आता रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे आणि आता ताटामध्ये आपण वाटाणे भात काढून घेऊया। वाटाणे भात ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि पकोडा कढी बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। छानपैकी असं ताट आपण सजवून घेतलेलं आहे। पकोडा कढी, वाटाणे भात, पापड, लाल मिरचीचा खरडा आणि जवसाची चटणी। तर पहा किती छान असं रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे मंडळी। तर या मग जेवण करायला। माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करत जा। धन्यवाद।